नवचंडी याग संपन्न झाला. त्या नवचंडी यागाची कथा आपण काल ऐकली आणि आज परत गुरुजींनी पण सकाळी नवचंडी यागाचं काय महत्व आहे परत सांगितलं. आता सुंदर असं भजन वगैरे झालेलं आहे. आताच्या रामारंगाला भजन घेतलं छान झालं. माईक माईक चालू करा ना. तर या भजनामध्ये जो अहिल्याचा उल्लेख झाला आहे, तर अहिल्या म्हणजे काय, त्या शब्दाला एक अर्थ आहे. अहिल्य या शब्दापासून तो तयार झालेला आहे. अहिल्य म्हणजे काय, की जी मनामधून स्थिर आहे, तिच्यावर कोणत्याही बाहेरच्या गोष्टींचा फरक पडणार नाही, बाधा होणार नाही, अशी मनातून स्थिर असणारी व्यक्ती म्हणजे पूर्णपणे तिचं मन हे स्थिर आहे, शरीर आणि मन, अशी अहिल्य असणारी अहिल्या. एवढी पतिव्रता असून सुद्धा तिला कोणत्या कारणास्तव पतीच्या शापामुळे दगडाच्या रूपात राहावं लागलं आणि ती खरंच पतिव्रता होती म्हणून तिचा उद्धार करायला साक्षात परमेश्वराला, भगवान विष्णूंना श्रीरामाच्या रूपात येऊन तिचा उद्धार करावा लागला. याच्यातनं जीवनातला एक संदेश मिळतो की आपण जर आपल्या व्यक्तींविषयी, आपल्या कार्याविषयी, कर्माविषयी, धर्माविषयी जर एकनिष्ठ असू आणि आपलं मन जर कोणत्या गोष्टीनं विचलित होत नसेल तर आपल्याला सुद्धा परमेश्वर निश्चित भेटायला येईल. फक्त आपली तेवढी भक्ती श्रेष्ठ असायला हवी. आजचा आपल्या बोलण्याचा, प्रवचनाचा विषय आपण ठेवलाय, देवा तुला शोधू कुठं. आपण बऱ्याच वेळेस म्हणतो देव आहे का, आहे तर मग दिसत का नाही, असं तर दिसला पाहिजे, मग का दिसत नाही. विज्ञानाच्या देखील अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला दिसत नाही. हवा आपल्याला दिसत नाही पण तिची आपल्याला जाणीव होते. केव्हा जाणीव होते, ज्यावेळेस आपण श्वास घेणं बंद करतो त्यावेळेस आपल्याला हवेचं किंवा ऑक्सिजनचं महत्व कळतं. श्वास हा आपल्याला नैसर्गिकरित्या भेटतो आणि आपण तो घेतो म्हणून त्याचं महत्व आपल्याला कळत नाही. एखादी गोष्ट जेव्हा आपण जाणीवपूर्वक करतो तेव्हा तिचं महत्व कळतं. तर विज्ञानामध्ये सुद्धा एक लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणजे ऊर्जा अक्षयतेचा नियम. हा नियम काय सांगतो की एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड बट इट कॅन बी कन्व्हर्टेड इनटू वन फॉर्म इनटू द अनदर फॉर्म. म्हणजे काय, तर ऊर्जा निर्माण करता येत नाही, नष्टही करता येत नाही, पण तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतरण करता येते. कशा प्रकारे, तर लाईट ही ऊर्जा आहे. आता माईक चालू आहे, त्या लाईट ऊर्जेचं रूपांतर ध्वनी ऊर्जेत झालं म्हणून तुम्हाला आवाज येतो. जेव्हा ट्यूबलाईट लागते, बल्ब लागतो, तेव्हा तीच लाईट असते पण तिचा प्रकाश ऊर्जेमध्ये रूपांतर होतं. आपण जेव्हा हीटर वगैरे लावतो त्यावेळेस तीच लाईट असते पण तिचं उष्णतेमध्ये रूपांतर होतं आणि ती ऊर्जा वापरली जाते. असंच भक्ती मार्गाचं सुद्धा असतं. भगवंत किंवा परमेश्वर अशा वेगवेगळ्या रूपातून भेटतो. तो असतो एकच पण त्याचे रूप वेगळे. जे गायक असतात त्यांना माईकचं महत्व किंवा संगीताचं महत्व, ध्वनीचं महत्व कळतं. जे कोणी वादक असतील त्यांना देखील तसंच असतं. इलेक्ट्रिशियन्स असतील काम करणारे, त्यांना त्याच्यातून त्याचं लाईटचं महत्व कळतं. म्हणजे ह्या प्रत्येक गोष्टीतून त्या ऊर्जेचं महत्व त्यांना कळतं. तसंच या प्रत्येक गोष्टीतून परमेश्वराचं देखील अस्तित्व कशा प्रकारे असतं हे आपण पाहूया. जेव्हा आपल्याला परमेश्वराला शोधायचं असतं तर अगोदर कुठे जावं लागेल, तर स्वतःच्या अंतर्मनात उतरावं लागेल. कारण अंतर्मनाचा जर आवाज ऐकता आला तर आपल्याला बाह्य जगताचा विसर पडून, त्या माया जगताचा विसर पडून परमेश्वर कसा आहे आणि कुठं आहे याची जाणीव होईल. मग ही जाणीव होण्यासाठी काय करावं लागेल, काही वेगळ्या गोष्टी कराव्या लागतील का, तर वेगळ्या काही नाही. तुम्ही ज्या ज्या गोष्टीसाठी, ज्या ज्या कर्मासाठी जन्माला आहात ते सर्व काही कर्म तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडा, निश्चितपणे परमेश्वर भेटेल. कसा प्रकारे भेटेल, तो परमेश्वर काय काय करेल,
एक छोटीशी कथा आहे. एकदा म्हणजे आपण जेव्हा सकाळी नवचंडीची कथा ऐकली त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की सर्व गोष्टी असतात, दृश्य स्वरूपातल्या गोष्टी आपण स्वतः नष्ट कराव्या लागतात आणि अदृश्य स्वरूपातल्या गोष्टी परमेश्वराचा धावा घेऊन नष्ट करता येतात. पण दृश्य स्वरूपातल्या गोष्टी देखील नष्ट कधी होत्यात. माणसाकडे पैसा भरपूर असतो, सर्व सुखसोयी असतात, पण एक सर्वात महत्वाची गोष्ट नसते, ती म्हणजे आत्मिक समाधान किंवा शांती. एकदा विष्णू भगवान सर्व भक्तगणांना ते त्यांच्याकडे कोणत्या कोणत्या गोष्टी नाहीये त्या मागण्यासाठी बोलवतात. कुणी पैसा मागतं, कुणी धनदौलत मागतं, कुणी जमीन, भरपूर काही गोष्टी सर्वजण मागून घेतात. परंतु भगवान विष्णूंच्या पायाखाली एक गोष्ट लपवलेली असते आणि भगवान विष्णूंची पत्नी माता लक्ष्मी म्हणते की तुमच्या पायाखाली तुम्ही एक वस्तू लपवली, ती मात्र तुम्ही कोणालाच देत नाही, असं का? आणि ती वस्तू कोणती आहे? तेव्हा भगवान विष्णू म्हणतात ती वस्तू म्हणजे शांती आहे. त्याच वेळेला शांती देवता देखील प्रकट होते आणि ती माता लक्ष्मीला म्हणते, हो माते, मी स्वतः भगवान विष्णूंच्या चरणाशी लीन आहे, कारण मी जर त्यांना पाहिजे असेल त्यांना अगोदर परमेश्वराच्या चरणी लीन व्हावं लागेल. त्या व्यक्तीची, त्या भक्ताची अंतरात्मा आणि परमेश्वराची जी अनंत आत्मा असते हे जेव्हा एकरूप होतात तेव्हाच ही शांती आपल्याला मिळू शकते. अन्यथा आपल्याजवळ असलेला पैसा, आपल्याजवळ असलेली संपत्ती ही काहीही उपयोगाची नाही. कारण बऱ्याच जणांना पैसा भरपूर असतो, सुरुवातीपासून कष्ट केले म्हणतात, त्यावेळेस चालत जात होते, नंतर सायकल आली, 2 चाकी आली, 4 चाकी आली आणि आता डॉक्टर सांगतात की 4 चाकी वापरू नका, परत तुम्ही पायी चालत जा. म्हणजे त्या सत्तेचा किंवा त्या संपत्तीचा तुम्हाला उपभोग घेता आला नाही. मग जर एखाद्या संपत्तीचा उपभोग घेता आला नसेल तर मग आपण कर्मदरिद्री ठरतो का नाही हे त्याची त्याने विचार करावा. कारण संपत्ती ही उपभोगण्याची गोष्ट आहे. फक्त ती उपभोगताना आपला जो ताळमेळ असतो आपल्या वागण्याचा, आपल्या अंतर्मनाचा, या भोवताली सृष्टीचा, हा ताळमेळ कुठं ढासळता कामा नये. आपल्याला त्या गोष्टीचा गर्व होता कामा नये, अहंकार होता कामा नये, त्या गोष्टीचा माज राहता कामा नये. जर ह्या गोष्टी माज रूपात राहून, गर्वाच्या रूपात राहून जर करत असतात तर तुम्ही उपभोग घेत नसून त्याचा उपहास करत आहात. उपहास म्हणजे अपमान, आणि संपत्तीचा अपमान केल्यानंतर त्याची फळ, राजाचा रंग केव्हा होतो हे सुद्धा लक्षात येत नाही. आणि हे सर्व गोष्टी कर्मा रिटर्न्स आपण जे म्हणतो, कर्माची फळं तुम्हाला त्या त्या क्षणाला, त्या त्या वेळेला परत मिळतातच. कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ही कर्माची फळं रिटर्न्स तुमच्याकडे येतात. आणि ह्या कर्माच्या फळापासून साक्षात परमेश्वर सुद्धा सुटलेले नसतात. बऱ्याच वेळेला असा प्रश्न होतो की ज्यावेळेस रामायणामध्ये बाली आणि सुग्रीव यांचे युद्ध चालू होतं त्यावेळेस प्रभू श्रीरामांनी बालीला लपून मारलेलं होतं. कारण बालीच्या समोर जाऊन, बालीला असा वर प्राप्त होता की बालीच्या समोर जाऊन कोणी युद्ध करू शकत नव्हतं. बाली एवढा शक्तिशाली होता की त्यानं 10-5 वेळेस रावणाला देखील आपल्या काखेत पकडून पूर्ण लंकेवर फिरवलं होतं. त्यामुळे रावण बालीसोबत कधीच शत्रुत्व पत्करत नव्हता, कारण बालीची शक्ती रावणाच्या शक्तीपेक्षा देखील श्रेष्ठ आणि मोठी होती. मग त्या बालीला मारायचं कसं? समोर जाऊन तर मारू शकत नव्हतो. परंतु धर्माचं संरक्षण करण्यासाठी श्रीरामांनी लपून बालीवर वार केला आणि बालीने तोच प्रश्न केला की तुम्ही समोर येऊन मारलं तरी मी सहज माझा जीव दिला असता, मागितला असता, तरी तुम्ही लपून का मारलं? तुम्हाला अधिकार आहे का तो? त्यावेळेस प्रभू श्रीरामांनी सांगितलं की अधिकाराच्या गोष्टी जो धर्माने वागतो त्यानं करायच्या असतात, अधर्माला अधिकाराच्या गोष्टीचा अधिकारच नाही. म्हणून त्याची देखील फळं श्रीरामांना मिळाली. केव्हा मिळाली? जेव्हा प्रभू श्रीराम श्रीकृष्ण रूपामध्ये आले, तेव्हा श्रीकृष्ण रूपाचा अवतार संपताना त्यांना देखील एका शिकाऱ्यानं पायाला बाण मारून लपून, कारण श्रीकृष्ण बासरी वाजवत एका झाडाच्या मागे लपले होते आणि शांत बसलेले असताना झाडाच्या भोवती हालचाल दिसली आणि शिकाऱ्याला तिथे शिकार आहे असं वाटली आणि त्या शिकाऱ्यानं बाण मारला. तो बाण प्रभू श्रीकृष्णांच्या चरणाला लागला आणि त्यातच त्यांचा तो अवतार संपला. म्हणजे जर देव जर त्यांच्या कर्माच्या फळातून सुटत नसेल तर आपण तर साधी माणसं आहोत. मग आपण कळत न कळत, जाणते अजाणतेपणे किती चुका करतो, त्याचा आपण गणित सुद्धा ठेवत नाही. म्हणून
आपले ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतात की जळी स्थळी काष्टी पाषाणी देव आहे. तर हा देव कसा आहे? जनी वनी हरी आहे निरंतर, जनी वनी हरी आहे निरंतर, बोलिले वैखिरे व्यासमुखे. जग जीव ईश्वर शरला चराचर, लक्ष पार अलिप्तपणे. चहू देहा ग्रासिलेला तत्व तत्वेसी, हरी वैराटेसी एक वृक्ष. ज्ञानदेव म्हणे वृक्ष ही वृक्ष न होणे, असोनी नसणे सुमनी जैसे. आता खरं तर ज्ञानेश्वरांची मराठी थोडीशी समजायला अवघड जाते, कारण त्यांचे शब्द आणि त्या शब्दांची रचना थोडीशी क्लिष्ट असते. फिरून शब्द आलेले असतात. सुरुवातीला ते म्हणतात की जळी स्थळी काष्टी पाषाणी परमेश्वर आहे, परंतु तो जनिवनी जो हरी आहे ना, तो निरंतर आहे. प्रत्येक वेळेला प्रत्येक क्षणाला तो हरी प्रत्येक ठिकाणी उपस्थित आहे. फक्त त्याची आपल्याला जाणीव होत नाही. का जाणीव होत नाही? तर आपण त्याचा सहवास जाणून घेत नाही, म्हणून आपल्याला त्याची जाणीव होत नाही. तो हरी कसा आहे? तर व्यास मुनींनी त्यांच्या बोलण्यामधून सर्वत्र हरी आहे असं आपल्याला सांगून ठेवले. मग तो हरी आहे कसा? तर तो जगजीव ईश्वर आहे, पण तो कसा आहे? क्षरला चराचर, चराचरामध्ये त्याचं क्षरण आहे. तो प्रत्येक ठिकाणी उपस्थित आहे, आपल्याला दिसत नाही, जाणवत नाही, किंबहुना आपली तेवढी बौद्धिक पातळी नाही. आणि बौद्धिक पातळी का नाही? कारण आपली भक्ती कुठेतरी कमी पडते. देव हा फक्त भक्तीचा भुकेला असतो. त्याला जेव्हा भक्ती मिळाल्यानंतर देव प्रसन्न होतो. त्याला भक्तीशिवाय दुसरं काहीच नको असतं. पुढे ज्ञानेश्वर महाराज असा म्हणतात की चहू देहा ग्रासिलेला तत्ववेसी, हरी वैराटेसी एक वृक्ष. या देवाला एक वैराट असलेला विराट रूपी वृक्ष आहे. पण लगेच ज्ञानेश्वर महाराज पुढच्या ओळीत काय सांगतात, पुढच्या चरणात, की ज्ञानदेव म्हणे वृक्ष ही वृक्ष न होणे. वृक्ष आहे पण तो वृक्ष देखील नाहीये. मग काय आहे? अगोदर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जो ईश्वर आहे तो वृक्ष आहे, झाड आहे, विराट रूपाचं एक झाड आहे. पण पुढच्या चरणात म्हणतात की ते झाड असून सुद्धा झाड नाहीये. तर ते काय आहे? तर ते इंद्रिय आहे. इंद्रिय म्हणजे आपल्या शरीराचे अवयव. हे विराट पण होतात. जेव्हा आपल्या मर्यादेच्या बाहेर जातात तेव्हा आपल्याला त्याच्यावर कंट्रोल राहत नाही, आणि जेव्हा ते मर्यादेमध्ये असतात तेव्हा आपल्याला सर्व गोष्टीची जाणीव होते. तर तोच ईश्वर असतो. आणि ह्या ईश्वराला अलिप्तपणे का राहतो? कारण कोणतेच लक्षण ईश्वराला चिकटून राहत नाही. का चिकटून राहत नाही? कारण लक्षण विरहित तो देव असतो. आपण त्या देवाला कोणत्याच रूपात मानू शकत नाही. एखाद्या रूपात बघण्याची सवय झालेली असते की काही फोटोमुळे. त्या फोटो मधल्यासारखा देव दिसला तर आपण त्याला देव मानतो. त्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन बघण्याची आपली इच्छा नसते किंवा मानसिकता पण राहत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तो वटवृक्ष जरी असला, विराट वृक्ष जरी असला, तरी वृक्ष नसून तो एक अवयव आहे. त्या अवयवाला तुमच्या मर्यादेत ठेवा. तुमच्या लालसेला, तुमच्या रागाला, क्रोधाला, मोह, मत्सर या सर्वाला तुमच्या नियंत्रणात ठेवा. तर तुम्हाला हरी निश्चितपणे भेटेल. असोनी नसणे सुमनी जैसे. सुमनी म्हणजे विचार करणारं मन. विचार करणारं मन असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी निश्चितपणे कळतात, असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. पण आपल्याला ते आठवतो कधी? तर दुःखामध्ये असताना आठवतो. सुखात कधी त्याचा दावा करायला कोणी येत नाही. आताच्या भजनामध्ये देखील त्यांनी सांगितलं, द्रौपदीला वस्त्र नारायण पुरवतो. पण नारायणानं पण वस्त्र केव्हा पुरवलं? जेव्हा तिनं धावा केला तेव्हा. तोपर्यंत त्यानं पुरवलं का नाही पुरवलं? कारण सुखामध्ये त्याची आठवण झाली नव्हती आणि दुःखामध्ये सुद्धा धाव करायला उशीर केला होता. मग त्यावेळेलाच त्यानं वस्त्र पुरवलं. आपण पण तेच करतो ना. मग दोष करा कशाला द्यायचा? दोष आपलाच असतो. तर नारायण वस्त्र पुरवतो, सर्व गोष्टी देखील पुरवतो, तुमचे लाडही पुरवतो. देवाला कोणत्या नावाने? तुकाराम महाराजांच्या बायकोने तर शिव्या दिल्या, पण देवाला त्या देखील गोड वाटल्या. का वाटल्या? त्याच्या मागची भावना वाईट नव्हती ना. शब्द वाईट असते, भावना वाईट नसते. आपल्या व्यवहारात, संसारात, प्रपंचात, व्यवसायात याच गोष्टी घडतात. कधी कधी आपली हितचिंतक असणारी व्यक्ती आपल्याला एकदम कडू शब्दामध्ये, तिखट शब्दामध्ये बोलते आणि आपण त्याचा राग मानून घेतो. त्याची गरज नाही ना, कारण ते आपल्या भक्तीपोटी बोलतंय ना. दुसऱ्या येऊन तर कोणी रस्त्यावरचा माणूस बोलणार नाही आपल्यासाठी. कारण रस्त्यावरचा माणूस आपण दुसऱ्यांना
त्यांची एखादी गोष्ट नाही पटली तरी आपण बोलणार नाही त्यांना. का बोलणार नाही? आपण म्हणतो काय करायचं त्यांचं, किती आपला संबंध आहे. एखादी समोरची व्यक्ती आपल्या चुकत असेल, आपण त्याला नाही सांगणार. का सांगणार नाही? तर आपल्याला त्याचा जास्त संबंध नसतो, आपल्याला काय करायचं ही भावना असते. पण घरातली व्यक्ती चुकली तर आपण ओरडतो, बोलतो, सांगतो, कारण ती आपली असते. आणि जेव्हा एखाद्याला आपण आपलं म्हणतो का नाही, त्यावेळेस त्याचे गुण दोष हे सर्व स्वीकारून आपलं म्हणायचं असतं. केवळ गुण आहेत म्हणून ती व्यक्ती आपली आणि दोष निघाल्यानंतर ती व्यक्ती आपली नाही, म्हणजे याचा अर्थ तुम्हीच त्या व्यक्तीची नाहीत, ती व्यक्ती तर तुमचीच आहे. म्हणून गुण आणि दोष ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हाच ती व्यक्ती आपली होऊन जाते. जसं आपण साखर खातो, गोड लागते म्हणून साखर खातो, पण त्याचे दुष्परिणाम हे आपलेच आहेत ना, त्याची तक्रार नाही करायची. एखादी गोष्ट आपण नसर करायची, ती करतो, ती करताना चांगली वाटते, पण झाल्यानंतर नको वाटतं, ती देखील आपलीच आहे. कारण गुण आणि दोष भगवंत तोच म्हणतो, तुम्ही जे करताना ते सर्व कर्म तुमचेच आहेत आणि ते कर्म तुमचे तुम्हाला परत मिळणार आहे, ते इतरांना सुद्धा जाणार नाही. आणि परमेश्वराकडे असं नसतं मी थोडं केलंय, थोडं पाप केलंय, जास्त पाप केलंय, असं काही नसतं. एखादं वायर चालू आहे, करंट सप्लाय चालू आहे आणि थोडस वायर उघडं पडलंय आणि मी थोडाच हात लावलाय म्हणून शॉक बसणार नाही, असं होतं का? शॉक तर पूर्णच बसेल ना, का थोडा लावलाय म्हणून बसणार नाही, तो तर बसणार. तुम्ही कर्म कसे करता त्या कर्मावर खूप गोष्टी अवलंबून असतात. आता आपल्याला बऱ्याच गोष्टी आपल्या धर्माविषयीच्या वेगवेगळ्या सांगत जातात. जसे की श्रीराम सत्य स्वरूपात होते, मर्यादा पुरुषोत्तम होते, त्यांनी नेहमी सत्याची बाजू धरली, धर्माची बाजू घेतली, कोणत्याही वेळी अधर्म केला नाही, खोटेपणा बाळगला नाही. ह्या गोष्टी खऱ्या आहेत. पण श्रीकृष्णाचं रूपांतर आपल्याला वेगळ्या शब्दात सांगून देतात. तो चोर आहे, लबाड आहे, चोऱ्या करतो, छेड काढतो, खोटं बोलतो, अशा प्रकारचं वर्णन केलंय. पण खरंच कोणती देवता खोटं बोलत असेल का? खोटं बोलत असेल तर, कारण धर्माचा पाया हा सत्यावर आणि विज्ञानावर आधारित असतो. मग खोटं असत्य हे धर्मामध्ये कसं येईल आणि त्याची देवता असत्य कसं बोलेल? देवता तर असत्य बोलणार नाही. मग आपल्याला ओळख कशी का करून दिली? तर काही गोष्टी आपल्याला ऐका वाटतात ना, तशा चांगल्या गोष्टी ऐका वाटत नाही. आपल्याला नेहमी काय ऐका वाटतं? शेजाऱ्याच्या घरात काय झालं भांडण, जेव्हा 2-3 बायका बसतात त्यावेळेस त्याच्याविषयी सांगतात, ते आपल्याला फार कुतूहलानं ऐका वाटतं. पण आपल्या घरातलं चांगलं ऐका वाटतं का? ते ऐका वाटत नाही. असंच परमेश्वराच्या बाबतीत देखील होतं. श्रीरामाचं ऐका वाटतं, पण कृष्णाचं ते सांगितलं खोटं, लबाड होता, छेड काढत होता मुलींची, असं सांगितलं की बरं वाटतं आपल्याला ऐकायला. पण तसं आहे का? का तसं झालं? तर काल पण मी उल्लेख केला होता, श्रीरामांनी जन्म घेतला आणि कृष्णाला जन्म घ्यावा लागला. श्रीरामांनी जन्म का घेतला? पुत्रकामेष्टी यज्ञ केला दशरथाने, पायस दिलं राणींना, आणि कौशल्या, सुमित्रा, कैकेयी यांना पुत्र झाले, राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. त्यांच्या नावापुढे नावानुसार त्यांची म्हणजे लक्षणानुसार नाव ठेवली. लक्षण नसणार, पूर्ण लक्षण चांगला असलेला लक्ष्मण, ज्याला शत्रू हरू शकत नाही तो शत्रुघ्न, जो पूर्ण भारतवर्षावर ज्याच्यावरून आपल्या भारताचं नाव पडलं तो भरत, तो एवढा श्रेष्ठ होता भरत. त्याच्यामुळे आपल्या देशाला भारत नाव पडलं. आणि पुरुषाचं नाव असून सुद्धा आपण माता म्हणतो, असं जगात कोणत्याच देशामध्ये होत नाही. भारत हे पुल्लिंगी नाव आहे, पण आपण देशाला काय म्हणतो? भारत माता म्हणतो, म्हणजे स्त्रीलिंगी करतो. माता का करतो? की देश आपला पिता आणि माता दोन्ही आहे. कारण देश जर टिकला तर धर्म टिकत. आज दुसऱ्या देशामध्ये आपण बघतो, जेव्हा परकीय आक्रमण होऊन देश नष्ट होतात ना, तिथले धर्म सुद्धा नष्ट झालेत. म्हणून देश टिकला पाहिजे तर धर्म टिकत. श्रीकृष्णानं जन्म घेतला. श्रीरामाचा जन्म कुठे झाला? महालात झाला, राजवाड्यात झाला, मोठ्या थाटामाटात झाला. पण श्रीकृष्णाचा जन्म कुठे झाला? कैदेमध्ये झाला का नाही? मग कैदेमध्ये जर त्याचा जन्म झाला असेल तर पुढचं आयुष्य किती खडतर असेल? श्रीरामाला तर लढावं कोणासोबत लागलं होतं? श्रीराम त्याच्या मामा विरुद्ध लढला का? त्यांच्या भावाविषयी लढला का? आत्याविषयी लढला का? आत्यांच्या भावाविषयी लढला का? श्रीरामाला सगळेच भाऊ साथ देत होते, बरोबर आहे ना? सगळेच भाऊ साथ देत होते श्रीरामांना. श्रीकृष्णाला बलरामाने सुद्धा विरोध केला होता. बरं, कौरव पण त्याचे होते, पांडव पण त्याचेच होते.
पण त्यांच्या विरोधात जाऊन त्यांना लढावंच लागलं ना. आणि कसं असतं आयुष्यामध्ये, जेव्हा आपण दुसऱ्यांना लढणं खूप सोपं असतं, पण स्वतःच्या माणसाविरुद्ध जेव्हा आपण लढतो ना, तेव्हा आपण बाहेरून दाखवतो की आपण खूप लढतोय, आपण खूप त्या व्यक्तीचा तिरस्कार करतोय, त्याला आपण खूप भांडतोय, पण आपलं मन आपल्याला आतल्या आत खात असतं. कधीही बघा, जेव्हा तुम्ही शेजाऱ्याला भांडता, दुसऱ्या लोकांना भांडता, त्यावेळेस तुमच्या मनातला राग असतो, तुम्ही भांडता, तुम्ही घरी आल्यावर देखील त्या मनावर ठाम असता की बरं झालं आज मी बोललो त्याला, नाहीतर त्याचं ते वाईट करण्याचं प्रमाण जास्त झालं असतं. आज त्याला समज देणे आवश्यक होतं. पण जेव्हा आपण घरातल्या व्यक्तीविषयी बोलतो, आपल्या आई वडिलांना बोलतो, पत्नीला बोलतो, पतीला बोलतो, सासू सून जावई जे कोणी असतील घरातले नातेवाईक, त्यांना जेव्हा बोलतो ना, तेव्हा कधी एकांतात जाऊन विचार करा आपलं मन किती खात असतं. कारण तुम्ही जग जिंकलेलं नसतं जेव्हा तुम्ही तुमच्या घरच्यांना बोलता, आपल्याच व्यक्तींना बोलतात. तुम्ही तुमच्या स्वतःलाच बोलून घेतलेलं असतं, कारण ती व्यक्ती देखील तुमची असते. पण बऱ्याच वेळेस बोलावंही लागतं, पण थोडीशी कुठेतरी मर्यादा सुद्धा त्याची पाळली पाहिजे. आणि ह्या परमेश्वराच्या अवतारामधून याच गोष्टी आपल्याला सांगतात. कारण श्रीकृष्णाला जेव्हा लढावं लागलं, त्याच्या सर्व नातेवाईकांसाठी लढावं लागलं, आणि रामांना तर दुसऱ्या लोकांसोबत लढायचं होतं. रामाची लढाई खूप सोपी होती, श्रीकृष्णाची लढाई खूप अवघड होती. त्याच्यामुळं दोन देव होते, म्हणजे देव रूप एकच होतं, रूप दोन होते, देव एकच होता. त्या त्या काळानुसार त्याला रूप घ्यावं लागलं. प्रत्येक वेळात वेगवेगळं रूप घेऊन पुढे लढावं लागलं. नवचंडीच्या कथेमध्ये तीच आहे, महासरस्वती तीच आहे, महाकाली तीच आहे, महालक्ष्मी सुद्धा तीच आहे. पण त्यांचे गुण जसे तम रज सत्व आहेत, त्या त्या गुणानुसार लढावं लागलं, कारण ते गुण आवश्यक असतात तसे लढण्यासाठी. आपण देवभक्तीचा भुकेला कसा आहे असं म्हणतो. प्रत्येक ठिकाणी आपल्याला देवाच्या अंशापेक्षा देखील त्याचा भक्त श्रेष्ठ असतो. आपल्याला प्रत्येक गावामध्ये हनुमानाचं मंदिर दिसतं, एक नाही दोन मंदिर असतील. लवकुशचं कुठं मंदिर पाहिलंय का तुम्ही, ऐकलंय का? नाहीये. लवकुशचं कुठेतरी मंदिर पाहिजे ना, ते तर साक्षात भगवानाचे अंश होते ना. श्रीरामाची दोन मुलं होती, लव आणि कुश. मग त्या देवाचे अंश असताना, त्या देवाचे वंशज असताना त्यांचं मंदिर कुठं का नाहीये? त्यांचं मंदिर कुठेच नाहीये, कारण ते देवाचे भक्त नव्हते, ते फक्त त्यांचा अंश होता. आणि देव त्याच्या अंशापेक्षा देखील त्याच्या भक्ताला जपतो. म्हणूनच भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विठेवरी. आणि पंढरपूरच्या पांडुरंगाच्या अगोदर पण दर्शन कोणाचं येतं? पुंडलिकाचं. म्हणजे देवापेक्षा मोठा कोण झाला? त्याच्यानंतर दर्शन कोणाचं असतं? नामदेव पायरी. म्हणजे मोठं कोण झालं? आणि शेवटी दर्शन कोणाचं असतं? म्हणजे देवाला भक्त त्याचा मोठा असतो. म्हणून हनुमानाचं मंदिर असतात, लवकुशचं कुठं मंदिर आपल्याला दिसत नाही, क्वचित कुठेतरी असेल, पण गाजावाजा पण त्याचा नसतो किंवा कोणी उल्लेख पण करत नाही. मी तर कधी ऐकलं नाही आहे म्हणून. पण हनुमानाचं मंदिर प्रत्येक गावात असतं, कारण तो भक्त होता. भक्ती करताना पण त्याचा प्रकार आहे. नारद मुनी देखील सतत नामस्मरण नारायण नारायण करायचे. आणि एकदा त्यांचे सुद्धा भांडण विष्णू सोबत झाले होते, कारण विष्णूला एका गावातील शेतकरी खूप मोठा भक्त वाटत होता. नारद मुनीला ही गोष्ट समजली. नारद मुनींना राग आला आणि ते विष्णूकडे गेले आणि विष्णूंना म्हणाले, परमेश्वरा देवा, मी तुझा एवढा सारखं नारायण नारायण असा जप करतो, धावा करतो, पण तू मात्र मला कधीच मोठा भक्त म्हणाला नाहीस. तो जो शेतकरी आहे तिथला पृथ्वीवरचा सामान्य मनुष्य आहे, सामान्य माणूस आहे, त्याला मात्र तू श्रेष्ठ भक्त म्हणतोस, आम्हाला श्रेष्ठ भक्त म्हणत नाहीस, असं का? त्यावेळेला विष्णू म्हणतात, ठीक आहे, त्या शेतकऱ्याकडे जा आणि मी सांगितलेलं काम तुम्ही दोघं मिळून करा. तो म्हणतो ठीक आहे, हरकत नाही, पण ह्या कामासाठी तुम्ही नारद मुनी नको, तुमच्यासारखाच एखादा कोणीतरी भक्ती करणारा भक्त शोधा. मग नारद मुनीला प्रश्न पडतो, आता भक्त कोणता शोधायचा? मग ते एका मंदिरामधला पुजारी शोधतात, जो पुजारी सतत भगवंताचं नामस्मरण करत असतो. मग नारद मुनी म्हणतात, तुला जर भगवंताला भेटायचं असेल तर माझ्याकडे उपाय आहे, ते जर कार्य तू पूर्ण केलंस तर तुला निश्चितपणे नारायण विष्णू भगवान भेटतील. पुजारी सांगतो, काय कार्य? तर नारद मुनी त्या पुजाऱ्याला सांगतात, तुझ्या हातामध्ये एक पात्र देतो, ते पात्र पूर्णपणे कोथंबूर काठोकाठ तेलानं भरलेलं असेल.
आणि ते पात्र घेऊन त्या मंदिराच्या 11 प्रदक्षिणा पूर्ण करायच्या. त्या पुजाऱ्याला वाटतं फार सोपं काम आहे, 11 प्रदक्षिणा पूर्ण करणं म्हणजे काही अवघड काम नाहीये. म्हणून पुजारी पात्र घेतो ते रान भरलेलं आणि 11 प्रदक्षिणा घालायला जातो. 11 प्रदक्षिणा तो पूर्ण करतो, पण अट घातलेली असती की प्रत्येक प्रदक्षिणा करताना प्रत्येक पावलाला एक सुद्धा तेलाचा थेंब पात्राच्या बाहेर पडला नाही पाहिजे. जर थेंब पात्राच्या बाहेर पडला तर तुमची भक्ती नाही. म्हणून तो पुजारी सतत फेऱ्या मारतो, 11 फेऱ्या मारतो आणि आश्चर्य असं होतं की एकही थेंब खाली पडत नाही. नारद मुनींना वाटते की चला आता आपण जिंकलो, आपल्यासारखाच एक भक्त तर आता परमेश्वर भेटते. तो परत विष्णूकडे जातात नारद मुनी, त्यांना म्हणतात की मग तो आता भक्त श्रेष्ठ झाला, तुम्ही सांगितलेलं कार्य जसंच्या तसं त्यानं पूर्ण केलं. नारद मुनीला विष्णू भगवान सांगतात आता तू त्या शेतकऱ्याकडे जा आणि तो दिवसभर काय करतो ते बघ. शेतकरी सकाळी उठतो, देवाचं नामस्मरण करतो, दिवसभर शेतात काम करतो, आऊत नांगर जे आहे ते सोडतो, जेवताना परत एका देवाचं नामस्मरण करतो, परत आऊत वगैरे झोपून रात्री घरी येतो आणि झोपताना नामस्मरण करून झोपतो. दिवसभर मात्र तो देवाचे नाव घेत नाही. मग विष्णू भगवान नारद मुनी म्हणतात मग तो शेतकरी कसं काय श्रेष्ठ भक्त? तर विष्णू म्हणतात की पुजाराला दिलेलं काम देखील मीच दिले आणि शेतकऱ्याच्या जन्मात देखील मीच घातलंय आणि मी दिलेलं कार्य, जो कार्य करत असताना माझं नामस्मरण करतो तो श्रेष्ठ भक्त असतो. पुजाऱ्यानं 11 फेऱ्या मारल्या, त्याचं सगळं लक्ष होतं की तेलाचा एकही थेंब सांडला पाहिजे नाही आणि माझं एकदाही त्यानं नाव घेतलं नाही. पण शेतकऱ्यानं नाव घेतलं त्याचं कार्य करत असताना. म्हणजे देव हा फक्त तुमची भक्ती बघतो. तुम्ही कार्य कसं करत आहात, कशा प्रकारे करत आहात, ह्या कोणत्याच गोष्टी देव पाहत नाही. त्याला फक्त भक्ती पाहिजे असते. कारण भगत बिना कुछ भी नहीं है, भगत है जिसकी शान, भगत के बस में है भगवान. एखाद्या भक्ताने जर ठरवलं तर देवाला खाली सुद्धा आणू शकतो. एवढा श्रेष्ठ हा भक्तीचा मार्ग असतो. या भक्तीच्या मार्गामध्ये जाताना कृष्णाविषयी आपण अजून एक बघतो की कृष्ण श्रेष्ठ का ठरतो. कृष्णाविषयीचे एक वाक्य आहे, न देवकी पुत्र न वसुदेव सुतः, न देवकी पुत्र न वसुदेव सुतः, न अनिरुद्ध पिता. देवकीचा पुत्र नाही, वसुदेवाचा पुत्र नाही, अनिरुद्धचा पिता नाही, न रुक्मिणी वल्लभा, रुक्मिणीचाही पती नाही. कृष्णा स्वयं कृष्णा, कारण कृष्ण हा स्वतःच कृष्ण आहे. आणि तो स्वतः कृष्ण असल्यामुळे, स्वतः कृष्ण का आहे? कारण त्यांनी ती ताकद ठेवली की आपल्या विरुद्ध देखील लढताना आपल्याला ह्या गोष्टींचा वापर करावा लागेल, त्या वेळेला ज्या गोष्टीचा आपल्याला सामना करावा लागेल त्या गोष्टी आपल्या स्वतःलाच पूर्ण कराव्या लागतील. त्या पूर्ण करण्यासाठी दुसरं कोणी येणार नाहीये मदतीला. आणि देवाचे पण रूप असतात. जेव्हा श्रीकृष्ण लहान होते, बाल अवतारामध्ये असताना त्यांची आई त्यांना जेवण खाऊ घालत असताना, घास घालत असताना कृष्णाने जेव्हा तोंड उघडलं तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड तोंडात दिसले. बरोबर आहे, ते रूप छान वाटलं. पण जेव्हा दुर्योधनाच्या राज्यसभेमध्ये श्रीकृष्णाला बंदी बनवायचा प्रयत्न केला तेव्हा श्रीकृष्णाने विराट रूप धारण केलं. ते रूप मात्र संहारक रूप होतं. जसा मी ऊर्जेचा नियम सांगितला तसाच नियम आहे हा. जसं ऊर्जेमध्ये एसी अल्टरनेट करंट, डीसी डायरेक्ट करंट असतं, तसंच आहे. करंट तर करंट आहे, अल्टरनेट आहे का डायरेक्ट करंट आहे, शॉक कोणत्या करंटने बसतो, तशा प्रकारचं ते देवाचे रूप होते. पण आपल्याला ते रूप नाही दिसले. का दिसले नाही ते रूप? कारण आपण त्या रूपांकडे त्याप्रमाणे पाहिलं नाही. देव हा भक्तीचा भक्तीला का असतो? कारण श्रीकृष्णाला लढताना त्याला त्याच्या मुला सुद्धा लढावं लागलं. शिशुपाल त्याचे 1000 अपराध माफ करतो म्हणले होते आणि जेव्हा पूर्ण अपराध झाले त्याचा देखील त्याला वध करावा लागला. अशा प्रकारे श्रीकृष्णाला त्यांचा वध करावा लागला. श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम केव्हा ठरतात? जर त्यांना वनवासच झाला नसता तर श्रीरामांची खरी ओळख समजली नसती. कारण वनवास झाल्यामुळं त्यांच्या भावांचं त्यांच्यावर असलेलं प्रेम आणि जगात भावाभावांनी कसं राहावं हे उदाहरण दिसलं नसतं. जेव्हा श्रीराम त्यांना भेटायला भरत गेले होते त्यावेळेसची कथा सांगितली जाते की भरत
श्रीराम सूर्यदेवतेला विनवणी करू लागले की तुझी उष्णता थोडीशी कमी कर, माझा भरत येणार आहे. काट्यांना सांगू लागले रस्त्यातून थोडे दूर व्हा, माझा भरत येतोय. भूमी मातेला हात जोडून विनवणी करू लागले की माते तू पण थोडी शीतल ठेव, थंडपणा ठेव, कारण तू तप्त असशील तर माझ्या भरताचे पाय पोळतील, माझा भरत मला भेटायला येतोय. तेव्हा या सर्व देवतांना प्रश्न पडला. ते श्रीरामाला म्हणले तुमचा भरत एवढा म्हणजे कमजोर आहे का? त्याला ऊन लागल, पायात काटे टोचतील, जमीन पोळल, तुम्ही त्याची एवढी काळजी करता? श्रीरामांनी काय उत्तर दिलं? श्रीराम म्हणाले माझा भाऊ कमजोर नाहीये, पण मी वनवासात येताना जर माझ्या भावाला ह्या सगळ्या गोष्टी दिसल्या तर त्याच्या मनात येईल की माझ्या रामाला सुद्धा हे ऊन लागलं होतं, माझ्या रामाच्या पायात सुद्धा हे काटे टोचले होते, आणि माझ्या रामाला सुद्धा ह्या तप्त भूमीवरून चालताना त्याच्या पायाला फोड आले असतील, पोळलं असेल. आणि ही जाणीव झाली तर माझा भाऊ कासावीस होईल, त्याचा जीव घालमेल करल, म्हणून तुम्ही शांत व्हा, माझा भाऊ तर माझ्यापेक्षा पण बंद करेल. म्हणजे एवढं उदात्त त्याच्या भावाविषयीचं प्रेम होतं. आणि हे वनवास भोगल्यामुळेच कळालं. क्षणामध्ये राज्याभिषेक होणार होता, तर त्या क्षणाला राज्याभिषेक टाळून वडिलांची आज्ञा म्हणून वनवास स्वीकारला. पण आपण लगेच तक्रारी करतो. ज्यावेळेस राज्याभिषेक होणार होता त्या क्षणाला ते सर्व त्यागून वनवासात जावं लागलं. आपल्याला एखादी चांगली गोष्ट भेटत असताना आपण ती सोडून देतो आणि आपण लगेच तक्रारी करत बसतो की आम्हाला वाईट गोष्ट भेटली. श्रीरामांनी सुद्धा तेच सांगितलंय की चांगल्या आणि वाईटाचा विचार करू नका, आलेलं कर्म तुमच्या सोबत ठेवा. वडिलांची आज्ञा मानली. आणि हा सर्व गोष्टीचं कसं असतं, जर एखादी व्यक्तीने वाईटच व्हायचं ठरवलं असेल तर ती वाईटच राहते, तिच्यापासून कोणाचं चांगलं नाही होणार. कारण रामायण घडलं एका मंथरेमुळे. मंथरा साक्षात अयोध्येमध्ये रामाच्या मनात राहत होते. सर्व देवतांसारखे राहणारे असून सुद्धा जर त्या मंथरेचे विचार तेवढे वाईट असतील आणि त्या वाईट विचारामुळे कैकेयीचे विचार वाईट होत असतील तर वाईटाचा आपल्यावर किती प्रभाव पडत असेल. आणि रावणाच्या महलात रावणासोबत राहणारा रावणाचा भाऊ विभीषण हा रावणासोबत राहून देखील त्याचे विचार एवढे चांगले कसे होते. आपण बऱ्याच वेळा म्हणतो की संगत चांगली पाहिजे. संगत कशीही असली तरी तुम्ही स्वतः किती चांगले आहात याच्यावर संगतीचा परिणाम होत असतो. कमळ नेहमी चिखलातच उगवतं, त्याची संगत चांगली नसते, तिथं घाणच असते. पण ते कमळ असतं, त्याच्या पानावर तेलाचं आवरण असतं, त्याच्यामुळे त्याच्या पानावर चिखल सुद्धा बसत नाही. आपण सुद्धा आयुष्यामध्ये आपल्या शरीरावर कसल्याही प्रकारचा चिखल, डाग, मळ, चारित्र्य असेल, संसार असेल, व्यवहार असेल, व्यवसाय असेल, नोकरी असेल, त्या ठिकाणी नाही बसला पाहिजे. कारण आपण तेवढ्या प्रामाणिकपणे जर राहिलो तर आपला शब्द समोरचे लोक ऐकतील. आपले लोक केव्हा ऐकतील? जेव्हा आपण समोरच्याचं ऐकू तेव्हा लोक आपलं ऐकतील. म्हणून असं म्हणतात की जे आस्तिक लोक असतात नवस करतो म्हणतात. आस्तिक आणि नास्तिक. आपण नास्तिक म्हणजे देवावर विश्वास न ठेवणारे म्हणतो, पण तसं नाही. देवावर विश्वास ठेवतात पण देवावर अवलंबून राहत नाहीत, ते नास्तिक असू शकतात. कशा प्रकारे? एक सुंदर आहे, संदीप खरेचं एक कविता आहे त्यांची. त्यांच्या कवितेतलं एक ओळ आहे, मी आस्तिक मोजतो पुण्याईची खोली, मी आस्तिक मोजतो पुण्याईची खोली, नवसाची देऊन लाच लावतो बोली. बरोबर आहे ना? आस्तिक माणूस आहे, पुण्याईची खोली मोजतो. 101 रुपये दिला तर किती पुण्य भेटल, 501 रुपये दिले तर किती पुण्य भेटल, दान धर्म केलं तर किती पुण्य भेटल. मी आस्तिक मोजतो पुण्याईची खोली, नवसाची देऊन लाच लावतो बोली. तिथं नवसाची लाच देऊन बोली लावतो. माझे एवढे रुपये, माझा हे, माझा स्पेशल पास, माझा VIP पास. पण परमेश्वर देखील पाहतो ना, तुम्ही त्याच्याकडे जाताना कोणत्या रूपात गेला, त्याच्यासमोर जाऊन किती नतमस्तक व्हा, पण जाताना रस्त्यामध्ये किंवा त्याच्याकडे जाईपर्यंत किती तुम्ही वाईट कार्य केले आहेत हे देखील तो पाहत असतो. त्याचा हिशोब त्याच्याकडे असतो. मी आस्तिक मोजतो पुण्याईची खोली, नवसाची देऊन लाच लावतो बोली, जो मुळात येतो इच्छा अर्पुनी साऱ्या, तो धन्यवाद देवाचेच घेऊन जातो. जो आपल्या सर्व इच्छाच अर्पून येतो का नाही, त्याला देवच धन्यवाद देतो. एवढं सुंदर त्याच्या कवितेमध्ये एवढे
नास्तिक मोजतो पुण्याईची खोली, नवसाची देऊन नाच लावतो बोली. जो मुळात येतो इच्छा अर्पुनी साऱ्या, कोणतीच इच्छा नाहीये, तो धन्यवाद देवाचेच घेऊन जातो. रडणाऱ्यांचं देव ऐकत नाही कधीच. देवाला सुद्धा हसरे चेहरे छान वाटतात. कारण रडत बसून तुम्ही तक्रारी करत असताल तर ते देखील परमेश्वराला मान्य नाहीये. परमेश्वर नको म्हणतो. असे चेहरे पाहून परमेश्वराला देखील प्रसन्नता वाटत नाही. जेव्हा अर्जुन रणांगणामध्ये घाबरला, त्याला माहित नव्हतं का की आपल्याला आपल्या विरुद्ध युद्ध करायचे. भीष्म पितामह समोर आहेत, द्रोणाचार्य आहेत, कृपाचार्य आहेत, माहित होतं ना. पण तरी देखील आता युद्धात उतरणार. युद्धात उतरल्यानंतर ते समोर आल्यानंतर तो म्हणतो की मी युद्ध करणार नाही. आता ही झाली अधर्माची बाजू. आपलं पण तसंच होतं. उतरतो एखाद्या गोष्टीमध्ये पण हा परंपरा माघार घेतो. श्रीकृष्णाने तेच सांगितलं होतं. हा विचार तो अगोदर करायचा होता की युद्ध नको, काही जमीन नको, 5 गाव नको, 5 खेडे नको, काही नको, आम्ही आमचं वनवासात निघून जातो. मग त्यावेळेस तू का नाही मागितलंस? आता उतरलास ना तर आता युद्ध कर. हाच धर्म सांगतो. कर्मण्यवाधिकार असते माफरेषु. मग तेच त्यांनी सांगण्यासाठी त्याला दिव्य आणि जे रूप दाखवलं विश्वरूप, आणि ते विश्वरूप आपल्याला का दिसत नाही? देवा तुला शोधू कुठे आपण म्हणतो, ते विश्वरूप आपल्याला का दिसत नाही? दिसलं तर आपल्याला सहन होईल का? अर्जुनाला सुद्धा ते विश्वरूप सहन झालं नाही. त्याला दिव्य दृष्टी द्यावी लागली तरी देखील सहन झालं नाही. आपल्यासारख्या साध्या माणसांना ते विश्वरूप केव्हा दिसत? ते दिसणार नाही विश्वरूप. तर हे विश्वरूप कुठं दिसत? तर जेव्हा आपण आपल्या आयुष्यामध्ये चांगले कर्म करून चांगलं राहत असू, त्याच वेळेला आपल्याला हे विश्वरूप देवाचं सहजपणे आणि सर्वत्र दिसेल. म्हणून आपल्या मनात भाव पाहिजे, भक्ती भाव पाहिजे. आपल्या मनानं भाव खाल्ला नाही पाहिजे. जेव्हा मनात भाव नसताना आपलं मन भाव खातं, तेव्हा देव देखील त्याला काही देत नाही. कारण भाव खाणाऱ्या माणसाला देव देखील जवळ उभं करत नाही. त्याला सर्व गोष्टी ऐकून येणाराच भक्त लागत असतो. आणि ह्या सर्व गोष्टी आपल्याला दिसत नाहीत. कारण परमेश्वर बऱ्याच वेळेला आपलं वागणं, आपलं राहणं जर नीट असेल तर प्रत्येक वेळेस सोबत असतो. सोबत कसा असतो? एक सुंदर कथा आहे. एक मुलगा असतो, त्याची आई त्याला सांगत असते की तू देवाची भक्ती कर, तुझ्यासोबत देव नेहमीच असतो. तो भक्ती करतो, नामस्मरण करतो. तो मुलगा जसा मोठा होतो त्याची भक्ती मात्र चालूच असते. एके दिवशी त्याच्या मित्रासोबत समुद्र किनारी फिरायला जातो. समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेल्यानंतर अचानक वादळ येतं, जोराच्या लाटा येतात, सर्व पळून जातात. हा एकटाच तिथे सापडतो. आता ह्या मुलाला काहीच सुचत नाही आता आपण काय करावं. लाटा तर खूप मोठ्या येतात, भयंकर येतात, वाळं सुटलेले, समुद्राला खूप तुफान आलेला आहे, विजा चमकतायत. आता करायचं काय? तर तो तिथनं पळायचा निश्चय करतो. आणि तो कधी पळतो, कसा पळतो त्याला काहीच माहित नाही. आणि तो पळून कुठेतरी एका किनाऱ्यावर पोहोचतो. आणि त्याला वाटते की आपल्यासोबत तर देव नाही, आपण स्वतःच पळत आलो तिथपर्यंत. मग देवाचा काय उपयोग? आपल्या आईने तर सांगितलं की देव तर सर्वत्रच आहे, तुझ्यासोबत तर नेहमीच राहील, तू भक्ती कर. मग असता कसला हा देव? माझ्यासोबत तर नव्हताच. एवढं माझ्यावर संकट आलं, मी देवाचा एवढा धावा करतो, देवाचं नामस्मरण करतो, पण त्या समुद्राच्या ठिकाणी जेव्हा वादळ उठलं तेव्हा देव जवळ का नाही आला? त्यांनी मला का जवळ सोबत नाही घेतलं? तेव्हा त्याची आई म्हणते, तू पळत आलास, तुला जाणीव झाली का बाळा की तू कशा प्रकारे पळत आलास, किती पावलं चाललास, किती पावलं जोरात पळालास? तो मला काहीच कळालं नाही. मला बरं ठीक आहे, नाही कळालं. तू खाली पाहिलेस का तुला पावलं? तू म्हणला हो, मी खाली वाळूमध्ये पावलं पाहिले, माझ्या एकट्याचेच 2 पाय होते. म्हणला देव जर सोबत असता तर त्याचे पण 2 पावलं दिसले असते ना. मग ते 2 पावले दिसलेच नाहीत. मग तू कसं काय म्हणतेस आई की देव तुझ्या सोबत होता? देव माझ्यासोबत नव्हता आई, तू खोटं बोलतीस. तेव्हा मग त्याची आई म्हणते, बाळा ते 2 पावलं तुझे नव्हते, ते 2 पावलं त्या परमेश्वराचे होते. त्या कठीण काळात परमेश्वराने तुला उचलून घेतलं होतं आणि परमेश्वराने तुला बाजूला आणलं होतं. नाहीतर तुझा तिथे चांगलं झालं असतं. म्हणजे परमेश्वर आपल्या स्वरूपात अदृश्य स्वरूपात असतो, फक्त आपल्याला त्याची जाणीव होत नाही. का होत नाही? कारण आपला मीपणा आणि अहंकारी मन ते मानायला तयार नसतं.
रावणाला रामाने मारलं, पण त्याच्या अगोदर रावणाला कुणी मारलं असेल? जेव्हा कैकेयी कौशल्या म्हणते की रामाला, तू रावणाला मारलंस, तेव्हा राम असं म्हणत नाही रावणाला मी मारलं. राम म्हणतात रावणाला मी मारलं. मी म्हणजे त्याच्या मीपणानं मारलं. रावणाचा जो अहंकारपणा होता त्यानं त्याला मारलं, कारण तो अहंकाराच्या भावनेमध्ये, वासनेच्या भावनेमध्ये तो धर्म सोडून गेला. त्याला कोणत्या गोष्टीची जाण राहिली नाही आणि तो अधर्माकडे झुकत गेला आणि त्या ठिकाणी त्याचा नाश झाला. मग आपली पण विचार करताना आपणही थोडा विचार केला पाहिजे की खरंच आपण देखील अशा प्रकारे रोजच्या आयुष्यामध्ये वागतो आणि वागत असलं तर मग आपल्याला तरी काय अधिकार आहे की आपण देवाचं नामस्मरण करतो, देव आपल्यासोबत आहे का नाही. बऱ्याच अडचणीतून वाचवतो आपण. मोठमोठे प्रसंग पाहतो की मोठमोठ्या बिल्डिंग पडतात, पण एखाद्या लहान लेकरू मधून जीवन तरी मोठे माणसं जातात. बऱ्याच वेळा ते प्रारब्धाची भोग पण असतात, ते तर भोगावेच लागतात, ते कोणालाच चुकलेले नाहीत. असं सांगतात, एक कथा ऐकलेली होती गोष्ट. एक संत होते आणि त्या संतांना सकाळी प्रातः स्नान करण्यासाठी गंगेवर गेले, नदीवर स्नान करत असताना समोरून 5-50 लोकांचा एक पूर्णपणे जमाव आला त्यांना मारण्यासाठी. त्या संतांना क्षणभर समजलं नाही की हे असं का मला मारायला येतात. मी तर संत माणूस आहे, मी सर्वपणे परमेश्वराची पूजा सेवा करतो, सर्व करतो, मग हे माणसं मला मारायला का आलेले आहेत. तेव्हा ते सर्व माणसं त्यांना आम्ही तुम्हाला मारणार. तेव्हा ते संत म्हणतात ठीक आहे, तुम्हाला मारायचे तर मारा, पण मला एकदा स्नान करून घेऊ द्या, त्यानंतर मारा. मग संत नदीमध्ये जातात, स्नान करण्यासाठी डुबकी लावतात आणि त्या क्षणाला डुबकी लावल्यावर ते परमेश्वराला म्हणतात तेव्हा मी तुझं काय वाईट केलंय. हे 500 लोक 5-50 लोक मला मारायला आले, एवढं तुझं करून देखील जर हे मला मारणारच असते तर तुझी भक्ती का करायची. तर देव त्याला सांगतात हे तुझ्या प्रारब्धाचे कर्म आहेत, ते तर तुला भोगावे लागतील, पण हे कर्म तुझ्या ह्या रूपात येऊन, ह्या तू आयुष्यामध्ये येऊन भक्ती केलीस म्हणून हे कर्म देखील तुझे सहज होतील. कसे होतील तर तू फक्त डुबकी मार, तुझा प्राण मी अगोदरच काढून घे, तुझ्या मेलेल्या शरीरावर हे लोक वार करतील, जेणेकरून तुझं प्रारब्धही पूर्ण होईल, त्यांचा बदलाही पूर्ण होईल, तुझी भक्तीही मार्गी लागल आणि तू श्रेष्ठ ठरशील. म्हणजे भक्तीची एवढी ताकद असते. कर्माचे फळ जे प्रारब्धाचे भोग आहेत ते तर भोगावेच लागणार आहेत, ते चुकणार नाही. फक्त त्याच्यामध्ये जातानाचा जो प्रवास आहे, जी अडचण आहे, जे दुःख आहे ते तुम्हाला होणार नाही. हे फक्त भक्तीच्या मार्गामधून होऊ शकतं. म्हणूनच भक्ती केली पाहिजे. संत तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये आहे, ते म्हणतात देवाच्या उद्देशे जेथे जेथे भाव, तो वसे ठाव विश्वभर. जर तुमच्या मनात देवाच्या मनात तुमच्याबद्दल, जर तुम्हाला जर देवाच्या बद्दल तुमच्या मनात भाव असेल तर तिथे तो विश्वभर आहे, त्या विश्वात पूर्ण व्यापलेला आहे. तुम्हाला फक्त नजर लागल त्याला शोधण्याची. ती शोधण्याची नजर कधी घडल, तुमचं आचरण स्वच्छ शुद्ध निर्मळ ठेवून द्या. त्याचं नामस्मरण करा वाटलं करा, नाही करा वाटलं करू नका. दिलेलं जे कर्म आहे ते चांगलं ठेवा, तुम्हाला जे दिलेलं कार्य आहे ते शुद्ध ठेवा आणि सर्वांना आपलं म्हणून जर राहिलं तर मात्र परमेश्वर प्रत्येकच ठिकाणी तुम्हाला भेटतो आणि त्याच्याशिवाय परमेश्वर सापडणार सुद्धा नाही. त्याच्यामुळे प्रश्न पडलेला जर असेल देवा तुला शोधू कुठे, तर या सर्व ह्याच्यातून तुम्हाला देव निश्चितपणे सापडेल. धन्यवाद.